मराठी तरुणांना वडापावच्या गाडीपर्यंत सीमित ठेवलं शिवउद्योग सेनेमार्फत। किती मराठी तरुणांना उद्योजक केलं? अमित साटम यांचा राज ठाकरेंना सवाल। मकर संक्रांतीनिमित्त धाराशिवमधील बाजारपेठा सजल्या। खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी। मतदान चोरी होऊ नये यासाठी ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग। 15 जानेवारीला मतदान केंद्राबाहेर उभा करणार भगवा गार्ड। लाडक्या बहिणींचे पैसे मकर संक्रांती आधीच खात्यात जमा। डिसेंबर महिन्याचे पैसे पाठवण्यास सुरुवात। नीलम गोऱ्हेंची माहिती। नाशिकच्या सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणी डॉक्टर निखिल सैंदाणे गजाड। कोरोना काळात बनावट कंपनीमार्फत केली होती कोटींची लूट। नायलॉन मांजाने पतंग उडवल्यास कारवाई होणार। 25,000 रुपयांचा दंड भरावा लागणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। जळगावच्या 40गाव नांदगाव रस्त्यावर भीषण अपघात। भरधाव आयशर वाहनाची दुचाकीला जोरदार धडक। अपघातात तिघांचा जागीच मृत्यू। बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नीला गावातील व्यक्तीकडून मारहाण। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।